साहेबांनी पक्ष उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर केला। वरून असा तह झालेला आहे। यामध्ये 2 किल्ले सरेंडर केलेत साहेबांनी, एक संतोष धुरी, एक संदीप देशपांडे। पक्ष पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लक्ष करत मनसे कार्यकर्ते संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। मागच्या काही दिवसांपासून संतोष धुरी नाराज आहेत अशा चर्चा होत होत्या, पण धुरी यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मंगळवारी दुपारी थेट भाजपात प्रवेश केला। या प्रवेशावेळी त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली। ठाकरे बंधूंची युती होताना मनसेची कमी जागांवर बोलवण कशी झाली, मनसेचं काय नुकसान झालं याबद्दलही धुरी बोलले। पण मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असणाऱ्या धुरींनी पक्ष आता का सोडला, धुरींचा इतिहास काय आणि त्यांच्या जाण्यानं मनसेला काय नुकसान होऊ शकतं, सगळी स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। संतोष धुरी मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांपैकी एक नाव। वरळी भागातले मनसेचे शाखाध्यक्ष असलेले धुरी 2012 साली वरळी टीव्ही सेंटर प्रभादेवी या वॉर्डमधनं नगरसेवक म्हणून निवडून आले होते। 2017 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली, पण त्यावेळी त्यांना अपयश आलं। पण तरी सुद्धा संतोष धुरी राजकारणात चांगलेच ऍक्टिव्ह होते, विशेष करून मनसेच्या आंदोलनांमध्ये। 2016 मध्ये मनसेनं मुंबईतल्या खड्ड्यांवरनं महानगरपालिकेच्या अभियंत्यांना धारेवर धरलं होतं। त्यावेळी संदेश देशपांडे आणि संतोष धुरी हे आघाडीवर होते। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल झाले होते। 6 महिने आधी मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरे गटानं काढलेल्या एकत्रित मोर्चाआधी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड झाली होती, तेव्हा सुद्धा संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। 24च्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेचे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारात देशपांडेंचे जवळचे मित्र असलेले धुरी प्रचंड ऍक्टिव्ह होते। संदीप देशपांडे यांचा पराभव झाला असला तरी या दोघांच्या दोस्तीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती। आता यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आली आहे। मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडची चर्चा व्हायला लागली आहे, पण या सगळ्यात एक मोठा पेच होता तो जागा वाटपाचा। दोन्हीकडचे शाखाध्यक्ष, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख निवडणूक लढवायला इच्छुक होते। त्यातही ताकद असलेल्या मराठी बहुल जागा दोन्ही पक्षांना हव्या होत्या। संतोष धुरी हे वरळी प्रभादेवी भागात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवायला इच्छुक होते, पण ही जागा ठाकरेंकडे गेली। इथनं आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। आता याच वॉर्डात सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवरकर उभे आहेत, त्यामुळे अमित ठाकरेंच्या पराभवाचा वचपा काढायची संधी ही मनसेकडे होती। पण ही जागा मनसेच्या वाट्याला आलीच नाही आणि संतोष धुरी यांची निराशा झाली। आता हक्काची जागा वाट्याला न आल्यानं संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा चालू झाली। काही माध्यमांनी संतोष धुरी हे नॉट रिचेबल असल्याच्या सुद्धा बातम्या दिल्या। मग राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा घेतला त्याला संतोष धुरी उपस्थित होते असं सांगण्यात आलं, त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा थंडावल्या होत्या। पण संतोष धुरी मनसेच्या प्रचारात सक्रिय दिसत नव्हते आणि अचानक मंगळवारी मध्यरात्री त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीचा फोटो सकाळी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही टाकला आणि मग धुरींनी मनसेला जय महाराष्ट्र केलेल्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं। मंगळवारी दुपारी संतोष धुरींनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। या प्रवेशावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती काही गंभीर आरोप केलेत। ज्या लोकांमुळे राज ठाकरेंनी दुसरा पक्ष स्थापन केला, आता त्याच लोकांना राज ठाकरेंनी जवळ केलंय। त्यांनी आता पक्षाचा पूर्ण ताबा घेतलाय। साहेबांनी पक्ष हा उद्धव ठाकरे साहेबांना सरेंडर केला। संजय राऊत साहेबांसमोर, अनिल परबांसमोर सरेंडर केला। कुटुंब एक करताना पक्षाचा बळी दिला। जागा वाटपात मनसेला ज्या जागा मिळाल्यात त्या फक्त दिसायला 52 आहेत। या 52 पैकी 7 ते 8 जागा तरी निवडून येतील का हा प्रश्न आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला 2 जागा मिळणार होत्या, पण वरळीमध्ये 190 आणि 192 वर घोडं अडलं होतं। मी 194चा विषय सोडून दिला होता। मला मोकळं करा असं आमच्या नेत्यांना सांगितलं, पण आम्हाला फक्त 192ची जागा मिळाली। तिथं प्रकाश पाटणकर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक होते, त्यांच्यावर अन्याय झाला। दादर, वरळी, शिवडी, भांडूप ज्या ठिकाणी मराठी माणसांचा टक्का जास्त आहे, जिथं मनसेची ताकद जास्त आहे, तिकडं आम्ही 2-2 सीट मागितल्या, तिकडं त्या लोकांनी 1 सीटवर आमची बोलवण केली। पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या आहेत असं म्हणत त्यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं जागा वाटपात काय फिसकटलं होतं याबद्दलही आरोप केले। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना साईडलाईन करा, हे कुठेच दिसता कामा नयेत असं वांद्र्यामधल्या बंगल्यावरनं सांगण्यात आलं आणि आम्हाला बाजूला केलं असं देखील या ठिकाणी धुरी यांनी म्हटलंय। संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष असल्यानं त्यांना खरंच डावलण्यात आलं का, या चर्चांना सुद्धा आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय।
पण जे धुरी शिवसेनेतनं राज ठाकरेंसोबतच बाहेर पडले, पक्षाच्या सोबत राहिले, ज्यांनी सीट हातातनं गेल्यावर सुद्धा नाराजीच्या फार चर्चा होऊ दिल्या नाहीत, ते अचानक भाजपात कसे गेले? मध्यरात्री गेम कसा फिरला? तर हा गेम फिरवण्यात महत्त्वाचे ठरलेले आहेत ते भाजपचे मंत्री नितेश राणे. स्वतः संतोष धुरी यांनीच सांगितलंय की नितेश राणे फक्त माझ्यासाठी सिंधुदुर्गातनं विमानाने आले. त्यांनी मला बोलावून घेतलं, मला भेटले. रात्री उशिरा भेट झाल्यानंतर ते परत सिंधुदुर्गला गेले. त्यानंतर सोमवारी परत आले आणि मला देवेंद्रजींकडे घेऊन गेले. तिथं फडणवीसांसोबत माझी चर्चा झाली. त्यांनी मला खूप चांगलं समजून सांगितलं आणि त्यानुसार मी प्रवेश केला. मनसेत माझी कदर केली गेली नाही. थोडक्यात राज ठाकरेंचा निष्ठावंत, मनसेमधला आक्रमक चेहरा भाजपच्या गळाला लावण्याचं काम केलं ते नितेश राणेंनी. एका रात्री राणे आणि धुरी यांची बैठक आणि पुढच्या दिवशी मध्यरात्री धुरी आणि फडणवीस यांची भेट, यातनं धुरींचा प्रवेश घडून आला. त्यानंतर एक तर काँग्रेस बरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं करून घेतलेलं आहेच, आता परत इकडे येऊन आपलं रक्त हिरवं करायचा प्रयत्न करणार. आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत, त्यापेक्षा मी माझा विचार करतो असं म्हणत धुरींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष केलं. आता मतदानाच्या तोंडावर संतोष धुरी यांनी पक्षाला केलेला जय महाराष्ट्र, जागा वाटपात नेमकी काय गणितं फिसकटली गेली होती याबद्दलचे दावे करणं, यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला, त्यातही राज ठाकरेंना याचा फटका बसू शकतो. पण त्या पलीकडे धुरींच्या जाण्याने नेमकं काय नुकसान होणार आहे? तर वरळीमध्ये मनसेला फक्त एकच जागा मिळाली. त्या वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार मैदानात आहेत. पण इथे नाराज झालेल्या ठाकरेंच्या प्रकाश पाटणकर यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करत आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे तिथली समीकरणं सुद्धा घासून आहेत. या वॉर्ड मधले शिंदेच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना मनसेमध्ये प्रवेश देत मनसेने डॅमेज कंट्रोल केलं असलं तर या सीटवर अटीतटीची लढाई होणार हे निश्चित आहे. संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतल्याच्या बातम्या सुद्धा आहेत. संदीप देशपांडे आपला स्वतंत्र निर्णय घेतील असं धुरी बोलताना म्हणाले होते. त्यामुळे आता संदीप देशपांडे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत धुरी 3ऱ्या क्रमांकावर राहिले असले तरी आंदोलनं आणि रोजचा ग्राउंडवरचा संपर्क यातनं त्यांनी त्यांची ताकद कायम ठेवली होती. पण आता त्यांच्या भाजप प्रवेशाने ग्राउंड आणि नरेटिव्ह या दोन्ही पातळ्यांवर मनसे आणि राज ठाकरेंना धक्का बसलाय. नितेश राणेंनी मध्यरात्री मुंबई गाठत मुंबईच्या निवडणुकीच्या पिक्चरमध्ये आणखी रंगत आणली आहे हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? धुरींच्या जाण्याचा, त्यांच्या दाव्यांचा ठाकरे बंधूंना फटका बसेल की ते वर्चस्व मिळवण्यात यशस्वी ठरतील? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.